भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून तिसऱ्या खंडातील भाग 5वा आपण 5 पाहणार आहोत. भाग 5व्यामधील सद्धम्म म्हणजे काय या भागाला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर आपण रोजच्या प्रमाणे समर्पण घेत आहोत. सुखो बुद्धान्मुपादो सुखासधम्म देशना सुखा संगस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सतधम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवर्ग 14:194. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. भाग 5वा तृतीय खंडातील भाग 5वा सद्धम्म म्हणजे काय. आपण धम्म म्हणजे काय पाहिलं, नंतर अधम्म म्हणजे काय पाहिलं, आता आपण सद्धम्म म्हणजे काय हे पाहणार आहोत. आता आपण काय पाहणार आहोत, सद्धम्म म्हणजे काय. सद्धम्म म्हणजे त्याचं उत्तर थोडक्यात एकाच वाक्यात सांगायचं झाल्यास, सद्धम्म म्हणजे मनाची मलिनता दूर करणे, म्हणजे मन शुद्ध करणे. थोडक्यात मन धुवून काढणे, मनाची मलिनता दूर करणे. मनामध्ये जे वाईट विचार असतात ते सर्व बाजूला सोडून देणे, याला म्हणतात मनाची मलिनता दूर करणे. एकदा तथागत हे श्रावस्ती वास करीत असताना, म्हणजे भगवान बुद्ध एक वेळचा प्रसंग आहे, ते श्रावस्ती इथे राहत होते. वास करीत म्हणजे राहत असताना कोसल राजा प्रसेनजित त्यांच्या निवासस्थानी आला. तथागत भगवान बुद्धाच्या जिथं राहत होते तिथं तो आला, प्रसेनजित राजा, आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागताच्या सान्निध्य गेला, जवळ गेला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनविले. यामध्ये त्या राजाचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्याचा धर्म कळावा, त्याच्यावर श्रद्धा बसावी, हा त्या राजाचा हेतू होता, की आपल्या गावातील नगरीतील सर्व लोक सद्धम्माच्या वाटेवर जावेत. भगवान बुद्धाने त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघासह नगरात प्रवेश केला. कोणा? तथागताने त्यांच्या भिक्षू संघासह. आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाले. म्हणजे ज्या ठिकाणी तो राजाना कार्यक्रम आयोजित केला होता त्या स्थळी ते येऊन विराजमान झाले, म्हणजे बसले. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोता समूहासमोर, म्हणजे ऐकणाऱ्या मंडळीसमोर त्याने धर्मोपदेशाला प्रारंभ केला.
कोणे? तथागत भगवान बुद्धाने धर्मोपदेशाला प्रारंभ केला, सुरुवात केली. यावेळी त्या श्रोतृवंदात म्हणजे त्या श्रोतृवंदात त्या मंडळीमध्ये, थोडक्यात त्या पब्लिकमध्ये 2 व्यापारी त्यांचे भाषण ऐकत होते. कोणाचा उपदेश? तथागत भगवान बुद्धाचा उपदेश ते 2 व्यापारी ऐकत होते. त्यापैकी एक मनात विचार करू लागला, असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा, यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते. ह्या चांगल्या विचाराचा मनुष्य असा विचार त्या बुद्धाचं प्रवचन ऐकताना करायला लागलेलं आहे. आणि किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे. भगवान बुद्धाच्या विचारावर तो आपलं विचार मंथन करू लागला मनामध्ये. आणि मग त्याच्यासोबत दुसरा व्यापारी होता. त्या दुसऱ्याच्या मनात विचार आला, असल्या माणसाला धर्मोपदेश करायला येथे आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे. म्हणजे हा दुराचारी विचाराचा माणूस. गाय जे वाहन, हे दुराचारी विचाराचा माणूस तसाच विचार करणार आहे, आणि चांगल्या विचाराचा माणूस चांगला विचार करणार आहे. म्हणून म्हणते, उदाहरण दिलं पुढं, गायचे वाहन ओढीत असते. म्हणजे बैल किंवा वाहन, जे कोणतं वाहन आहे झुपलेलं असेल तो बैल, तर ते गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते, आणि जात असताना हंबरत असते. कोण? ते वासरू त्याच्या आईच्या मागे जाताना. त्याप्रमाणे भगवान बुद्ध ह्या राजा मागून जात आहे. जणू काय ते गाईचं वासरू आहे आणि राजा समोर आहे. ते नगर सोडल्यानंतर त्या दोघा व्यापाऱ्याचे विचार सांगितलेले तिथं. मग आता ते दोघंजण व्यापाऱ्यांनी ते नगर सोडलं. कार्यक्रम संपल्यावर ते दोघे व्यापारी ज्या सरईमध्ये उतरले होते, म्हणजे ज्या ठिकाणी ते उतरले होते तेथे एकत्र आले. ते 2 व्यापारी मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चातुर्महाराजिक देवतांनी संयमित आणि सुरक्षित ठेवला. म्हणजे थोडक्यात चांगल्या विचाराचा मनुष्य होता तो सुरक्षित आणि चांगल्या विचारानं चालला. उलट दुसरा जो होता दुराचारी विचाराचा, मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे, म्हणजे भूतानं झपाटल्यासारखा एकसारखा पीत होता. काय? दारू पीत होता तो. शेवटी झोप आल्याने तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावर पहुडला, आणि असं करता करता एवढी दारू पिली की त्या दारूच्या दुकानाच्या गुत्त्याच्या बाजूला जो रस्ता होता त्या रस्त्यातच तो व्यापारी पहुडला, म्हणजे झोपला. आता नशिबाल्या माणसाला काय ठिकाणं पाहिजे का? कसा आहे, काय आहे, चांगला आहे, वाईट आहे, त्याला काही घेणं नाही, ठिकाणं काही असो. तशा प्रकारे तो रस्त्यात तो पहुडला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारथ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला. त्याच्या अंगावर त्या पहिल्या व्यापाऱ्याची गाडीचं चाक त्याच्या अंगावरून गेलं आणि मरण पावला. त्याच्या मानवावर ते चाक गेला असं, मग कशाला जिवंत राहणार आहे?
आणि त्या गाडीमध्ये भरलेला माल व्यापारी म्हणल्यावर. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र श्वानाने, श्वान म्हणजे घोडा, पवित्र घोड्याने त्याच्या पुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला. तो राजानं सोडलेला, तिकडल्या राजानं सोडलेला घोडा या व्यापाऱ्याच्या समोर येऊन त्याने गुडघे टेकले, कारण तो शुद्ध विचाराचा, चांगल्या विचाराचा व्यापारी होता, म्हणून त्याच्यासमोर सिलवान होता, म्हणून तो घोडा त्याच्यासमोर येऊन नतमस्तक झाला. आणि त्याला मग त्या देशाचा राजा, त्या वाकल्यामुळे त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठित करण्यात आले. म्हणजे तो त्या तिकडच्या भागात गेला आणि तिकडच्या भागातला तो राजा झाला. त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला. कोण? जो राजा झालेला होता तो. आणि जो वाईट विचार होता तिथंच मरून गेला, हे आपण पाहिलेलंच आहे. आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले. आणि मग तो व्यापारी जो राजा झाला त्याने त्याच्या मनात विचार चांगला आला की आपण सुद्धा त्या राजासारखं आपल्या नगरीमध्ये प्रजेला तथागत भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकावं. म्हणून तो तथागताकडे गेला आणि आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्याने बुद्धाला, तथागताला आमंत्रण दिले. त्यावेळी त्या जगद्वंद्य बुद्धाने त्या दृष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले त्या तिथल्या पब्लिकला. आणि म्हटले, मन सर्वाचे मूळ आहे. बुद्ध काय म्हणाले? मन सर्वाचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे. मन जे ठरवते तेच गोष्टी घडतात. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्य ही दुष्टच बनतात. पापोद्भव दुखे ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात. तसेच आपले कर्म, चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळतात, वाईट केलं तर ते वाईट तुम्हाला भोगावं लागतं. मन हे सर्वाचे मूळ आहे. तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते. बुद्ध सांगायला लागले या पब्लिकला प्रवचनात, मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्य दोन्हीही चांगले असतात. आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाची धर्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्याचे शिष्य झाले. बुद्ध भगवान की जय. अशा प्रकारे थोडक्यात सांगायचं म्हणजे दोन माणसं, ते बी मित्र होते, परंतु त्या दोघांचे विचार भिन्न असल्यामुळे एक राजा बनला आणि एक गाडीच्या चाकाखाली येऊन मरण पावला. कशामुळं? कारण तो दारू पिला, त्याचे कर्म वाईट, त्याचे विचार वाईट, वाईट विचार मन म्हणजे त्याचं मन तशा प्रकारचं होतं. थोडक्यात इथून बोध घ्यायचा की जसं आपण कर्म करू तसे तुम्हाला फळ मिळतात. आणि बुद्धाने सांगितले की माणसाचं मन हे सर्वात केंद्रबिंदू आहे. मनाची मलिनता दूर करणे, म्हणून बुद्ध म्हणतात मनाची मलिनता दूर करणे, त्याला सधम्म म्हणतात.
तर आजचा व्हिडिओ इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होए रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणे आपलं कर्तव्य आहे. भगवान बुद्धाचा विचार या जगाला तारणारा आहे. या जगाला नेहमीसाठी बुद्धाची गरज असणार आहे, युद्धाची गरज नाही. तर बुद्धाचा विचारच या जगाला, या पृथ्वीला, या अखिल मानव जातीला वाचवणारा आहे. समतेचा विचार आहे. म्हणून आपण सर्वांनी गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल, या चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं, ही पुन्हाच मी सर्वांना नम्र विनंती करतो. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.